अंधोकांधूस कशी अपेक्षा वाटते की या पेपर फुटीमुळे का होईना अन्याय म्हणजे काय हे ते पोरांना कळले. आता ते राहतील उभे. जोपर्यंत दुःख आहे, वेदना आहे, तोपर्यंत संघर्ष आहे. का तो आठवलाय आता ह्या पिढीला तो करावाच लागणार. तर एकही परीक्षा अशी होत नाही की ज्यात पेपर फुटले ते पोरग कष्ट करून मरते आणि ऐन वेळेस तुम्ही सांगता पेपर फुटले. आता पेपर फुटल्यावर पुन्हा त्या पोराला उभं राहायचं, पुन्हा क्लास जॉईन करायचा, क्लासच्या एवढ्या प्रचंड फीस भरायच्या, कर्ज काढून जमिनी विकून ज्या लोकांनी पोरांना त्या फीस भरलेल्या आहेत, संपलं की त्याचं आयुष्यात. म्हणजे आत्महत्या करतायत. 17-18 पोरे नीटच्या परीक्षेमध्ये जीव गमावून बसली. मी जर तरुण असतो आता ना, मी नसतो का बसलो. मी पॅन्थरवाला आहे, मी गप नसतो बसलो. काय आता काय करणार. मी तरुण पोराला एवढं सांगतो की अन्याय सहन करणं हा मोठा अपराध आहे. अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणं हा मोठा अपराध आहे. ही कॉक्रोच जनता पार्टी जे आता सुरू झाले त्याच्यात ते काही करतील असं वाटतं. मला ते कॉक्रोच जनता पार्टी येईल किंवा XYZ काही येईल, पण जेव्हा अन्यायाचा कडेलोट होतो ना तेव्हा वाफ कुठून तरी बाहेर जावीच लागते ना, नाही तर स्फोट होतो. ते वाफ जाण्याच्यासाठी हे आत्ता काम करतायत असं मला वाटतं. पाटील पाटील घेऊन आला पाटील की. Presented by Bakey's Bakery.